आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2026. टोमॅटो पिकामध्ये जर बघितलं तर पानं गोळा होणे, पानाच्या वाट्या होणे यासारखे प्रॉब्लेम आपल्याला टोमॅटो पिकामध्ये बघायला भेटत आहे. तर हा प्रॉब्लेम काय येतो तर आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण या टोमॅटो पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत. जर प्लॉटमध्ये जर बघितलं तर पानाच्या वाट्या होणे, पानं गोळा होणे यासारखे प्रॉब्लेम दिसत आहे. तर सर्वप्रथम या पानाच्या वाट्या का होत आहे आणि पानं गोळा का होत आहे तर तर या पानाच्या वाट्या होणे, गोळा होणे याला आपण काय म्हणतो, लीफ कर्ल व्हायरस. तर हा जो व्हायरस जो आहे तर हा व्हायरस आपल्या प्लॉटमध्ये कशा प्रकारे येतो तर यामागचे साधारणतः दोन कारण आहे. तर जर बघितलं तर हा व्हायरस पसरवण्याचं काम आहे आपल्या टोमॅटो पिकामध्ये असणारी रस शोषक किडी मध्ये पांढऱ्या माशी जी आहे तर पांढरी माशी हे आपल्या प्लॉटमध्ये व्हायरस पसरवण्याचं काम करते. आणि दुसरं जे कारण जे आहे अनुवंशिक म्हणतो आपण, ते बियाणामार्फत येतं. तर हा व्हायरस जो आहे तर पांढरी माशी काय करते, आपल्या टोमॅटो पिकामध्ये पानाच्या खालच्या बाजूला राहून पानामधलं रस शोषण करते. आणि ज्यावेळेस झाडाची डेव्हलपमेंट होते तर तुम्हाला पानं जे आहे वेडेवाकडे वाढलेले दिसतात, झाडाची वाढ खुंटलेली दिसते, पानं गोळा व्हायला दिसतात आणि पानाच्या ज्या शिरा असतात त्या पिवळ्या झालेल्या दिसतात. बघा शेतकरी मित्रांनो, तर जे याला आपण असं म्हणतो का लीफ कर्ल व्हायरस. तर आपल्या टोमॅटो पिकामध्ये असणारी पांढरी माशी जी आहे तर ही आपल्या जो लीफ कर्ल व्हायरस आहे तो पसरवण्याचं काम करत असते. ज्यावेळेस बाधित झालेलं म्हणतो आपण व्हायरस ग्रस्त जे झाड असतं त्याच्यावर जर पांढऱ्या माशीचं संक्रमण जर झालं तर तिथून ती पांढरी माशी उठून दुसऱ्या झाडावर, जर चांगल्या झाडावर जर बसली तर तिथं त्याचा व्हायरसचा प्रसार करण्याचं काम ही पांढरी माशी करत असते. तर ह्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मी एक भन्नाटाशी फवारणी सांगणार आहे. तर तुम्हाला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी विलोड कंपनीचं इन्स्टाएक्स आणि विलोड कंपनीचं बायोएक्झाम या दोन प्रॉडक्टची तुम्हाला आपल्या टोमॅटो पिकामध्ये पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी एकत्रित फवारणी करायची. तर इन्स्टाएक्सचं प्रमाण तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 350 ml आणि बायोएक्झाम 200 मिली या दोन औषधाची तुम्ही ज्यावेळेस आपल्या टोमॅटो पिकामध्ये एकत्रित फवारणी करशाल तर तुम्हाला जी पांढऱ्या माशी, जी उडणारी पांढरी माशी दिसते तर ती तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये कंट्रोल झालेली दिसेल. त्याचबरोबर पांढऱ्या माशीची जी पिल्ला अवस्था असेल, अंडे अवस्था असेल तर ती पण या दोन औषधामुळे कंट्रोल होणार आहे. मुख्यत्वे करून जर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये जर बघितलं, जी उडणारी पांढरी माशी जर दिसते ऑलरेडी काय असते, ती उडणारी पांढरी माशी आपल्या टोमॅटो पिकामध्ये 20% नुकसान करत असते आणि 80% नुकसान ही पांढऱ्या माशीची पिल्ला अवस्था करत असते. ज्यावेळी आपण आपल्या प्लॉटमध्ये जर बघितलं, उडणारीच पांढरी माशी आपल्याला प्लॉटमध्ये दिसत असते आणि ऑलरेडी ती आपल्या टोमॅटो पिकामधून नुकसान करून गेलेली असते. तर ह्या प्रकारचा व्हायरस येऊ नये, आपला प्लॉट सुरक्षित राहावा, त्यासाठी तुम्हाला शेतकरी मित्रांनो इन्स्टाएक्स आणि बायोएक्झाम या दोन प्रॉडक्टची आपल्या टोमॅटो पिकामध्ये अवश्य फवारणी करायची. ज्यावेळेस तुम्ही फवारणी करशाल तर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये 100% पांढऱ्या माशीचं नियंत्रण झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्या या दोन प्रॉडक्टचा आपल्या टोमॅटो पिकामध्ये पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी आणि जो लीफ कर्ल व्हायरस आहे त्याचा कंट्रोल करण्यासाठी या दोन औषधाची तुम्हाला आपल्या टोमॅटो पिकामध्ये अवश्य फवारणी करायची आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.